नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा ठोकळा या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी एक सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. बघा, अतिशय IMPS आहे. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले, तेही माहितीसकट प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे बघा. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिला विचारलेला आहे, WTOचे पहिले महासंचालक कोण होते? आता WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा जागतिक व्यापार संघटना. तर जागतिक व्यापार संघटना किंवा WTOचे पहिले महासंचालक कोण होते? तर पीटर सदरलँड. पर्याय एक, पीटर सदरलँड हे WTOचे पहिले महासंचालक होते. लक्षात असू द्या. दुसरे कोण होते? तर दुसरे होते रेनाटो रुगिएरो. रेनाटो रुगिएरो हे दुसरे होते. जर विचारला महासंचालक कोण आहेत सध्या WTOचे? तर एनगोजी ओकोंजी इवेला. एनगोजी ओकोंजी इवेला हे सध्याचे WTOचे महासंचालक आहेत. तिन्ही महत्त्वाचे आहेत, पहिले, दुसरे आणि आता सध्याचे. आता आपण जर स्थापना पाहिली तर WTOची स्थापना झाली होती 1995 साली किंवा 1995 साली स्थापना झाली होती. मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. सदस्य देश आपण पाहिले तर 166 सदस्य देश सध्या आहेत. पुढचा दुसरा प्रश्न विचारलेला आहे, भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण होते? तर भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री होते बघा, पर्याय अ, अमित शहा. अमित शहा हे भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री देखील आहेत आणि सध्याचे केंद्रीय सहकार मंत्री देखील तेच आहेत. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि प्लस गृहमंत्री आपण जर पाहिले भारताचे, तर भारताचे गृहमंत्री देखील अमित शहा आहेत बघा, अमित शहा. केव्हा बनले होते सहकार मंत्री? तर 2021 साली किंवा 2021 साली बनले होते. लक्षात असू द्या. तिसरा प्रश्न आहे, भारतातील पहिले उच्च न्यायालय कोलकाता येथे केव्हा स्थापन झाले? तर भारतातील पहिले उच्च न्यायालय कोलकाता हे बघा, पर्याय क, 1862 साली. किंवा 1862 साली बघा स्थापन झाले होते. 1862 साली. मुंबई देखील 1862 साली स्थापन झाले होते. परंतु पहिले जर विचारले तर लक्षात असू द्या, कोलकाता हे भारतातील पहिले उच्च न्यायालय आहे. जरी स्थापना 1862 साली झाली तरी महिन्यांचा फरक आहे बघा. अगोदर कोलकाताची झाली, त्यानंतर 1862 मध्येच मुंबईची झाली. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 अन्वये या न्यायालयाची स्थापना ही करण्यात आली होती. सध्या भारतामध्ये किती उच्च न्यायालय आहेत? तर सध्या भारतामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत. 25 कोणते आहे? तर आंध्र प्रदेश. लक्षात असू द्या, आंध्र प्रदेश उच्च न्यायालय हे भारताचे 25वे उच्च न्यायालय आहे. चौथा प्रश्न पाहूया. बीड जिल्ह्यातील मोरांसाठी राखीव असलेले अभयारण्य कोणते? IMP प्रश्न आहे. तर बीड जिल्ह्यातील मोरांसाठी राखीव असणारे अभयारण्य जर आपण पाहिले तर पर्याय क, नायगाव आहे बघा. नायगाव हे मोरांसाठी राखीव असलेले अभयारण्य आहे. हे अभयारण्य बीडमधील पाटोदा तालुक्यात आहे. कोणत्या तालुक्यात आहे? तर बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये आहे. त्यानंतर नान्नज जर आपण पाहिलं तर नान्नज याला माळढोक अभयारण्य देखील म्हटलं जातं. माळढोक अभयारण्य हे सोलापूर व अहिल्यानगर दोन्ही जिल्ह्यात सीमावर्ती भागात पसरलेलं आहे. जे माळढोक पक्षी आहे बघा, तर यासाठी ते प्रसिद्ध आहे नान्नज. त्यानंतर राधानगरी हे बघा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे. हे महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य आहे. प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते? तर राधानगरी हे महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य आहे. पूर्वी दाजीपूर व बायसन अभयारण्य म्हणून ओळखले जायचे. लक्षात असू द्या, पूर्वी दाजीपूर व बायसन अभयारण्य म्हणून ओळख. हे रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? रानगव्यांसाठी. त्यानंतर शेवटचं आहे नरनाळा. तर नरनाळा हे अकोल्यातील अभयारण्य आहे. कोणत्या जिल्ह्यातील? अकोल्यातील. पाचवा प्रश्न आहे, भारतात नोटा छापण्याचा अधिकार प्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला? तर भारतात बघा नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम बँक ऑफ बंगाल, पर्याय ब, बँक ऑफ बंगालला देण्यात आला होता. कोणाला? बँक ऑफ बंगालला. सध्या हा अधिकार फक्त RBI कडे आहे. कोणाकडे आहे? RBI कडेच फक्त सध्या अधिकार आहे. बाकी कोणत्याही बँकेकडे नोटा छापण्याचा अधिकार नाही. अगोदर दिला होता बँक ऑफ बंगाल या बँकेकडे, परंतु सध्या RBI कडेच आहे. सध्या इम्पेरियल बँक ही बघा पुढे जाऊन SBI बनली होती. ही जी काही इम्पेरियल बँक आहे पर्याय क, तर ती पुढे जाऊन SBI बनलेली आहे. SBI.
सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी बँक आपण पाहिली तर कोणती आहे? SBI, जी अगोदर इम्पिरियल बँक होती. पुढचा 6वा प्रश्न आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होते? एक प्रश्न IMP SNDT विद्यापीठ, जे काही SNDT विद्यालय आहे बघा, तर हे कोणी स्थापन केले होते? तर ते केले होते बघा महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि हे महर्षी धोंडो केशव कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होते? तर ते बघा पर्याय अ गणित. लक्षात असू द्या, गणित हे विषय शिकवत होते बघा, गणित हा विषय. महर्षी कर्वेंनी 1916 मध्ये भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली होती, ज्याचं नाव आहे श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसे. जे आपण SNDT पाहिलं बघा, तर याची स्थापना केली होती महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916 मध्ये. श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी असं त्या विद्यापीठाचं नाव आहे, जे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे. 1958 मध्ये किंवा 1958 मध्ये बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न देखील पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे, भारत सरकारची टाकसाळ खालीलपैकी कोठे आहे? तर भारत सरकारची टाकसाळ पर्याय ब नाशिक या ठिकाणी आहे. कुठे? नाशिक या ठिकाणी. पुढचा 8वा प्रश्न आहे, ग्रामपंचायत समिती आपले अंदाजपत्रक कोणाकडे सादर करते? तर ग्रामपंचायत समिती आपले अंदाजपत्रक जिल्हा परिषद कोणाकडे? पर्याय अ जिल्हा परिषदमध्ये बघा सादर केली जाते. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? प्रश्न विचारला जातो. पंचायत समितीचा सचिव हा कोण असतो? तर गटविकास अधिकारी. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. लक्षात असू द्या. 9वा प्रश्न आहे, महात्मा फुलेंचा कोणता ग्रंथ मरणोत्तर प्रसिद्ध झाला होता? त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत बघा, सार्वजनिक सत्यधर्म, ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी. हे जे काही चारही ग्रंथ आहेत बघा, तर ते चारही ग्रंथ त्यांच्या महात्मा फुले यांचे आहेत. आणि प्रश्न काय विचारलेला आहे, तर मरणोत्तर कोणता ग्रंथ प्रसिद्ध झाला होता त्यांचा? तर लक्षात असू द्या, पर्याय अ सार्वजनिक सत्यधर्म 1891 मध्ये बघा प्रसिद्ध झाला होता, किंवा 1891 मध्ये प्रसिद्ध झाला होता, जो त्यांचा मरणोत्तर ग्रंथ आहे बघा. मरणोत्तर झाल्यानंतर प्रसिद्ध जो झालेला आहे तो सार्वजनिक सत्यधर्म. IMP प्रश्न आहे, महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ मरणोत्तर प्रसिद्ध झाला होता. हे पुस्तक त्यांचं शेवटचं पुस्तक होतं. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचं शेवटचं पुस्तक कोणतं? तर सार्वजनिक सत्यधर्म. अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे त्यांनी हे पुस्तक डाव्या हाताने लिहिलं होतं. IMP आहे बघा, अर्धांगवायूचा बघा झटका आला होता आणि त्यासाठी त्यांनी हे पुस्तक डाव्या हाताने लिहिलं होतं. त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 साली. हा IMP प्रश्न आहे, पुन्हा रिपीट होत असतो. तर त्याची स्थापना केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी. मुलींची पहिली शाळा देखील त्यांनी सुरू केली होती पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी 1848 साली, किंवा 1848 साली. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून प्रसिद्ध कोण आहेत? तर महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून प्रसिद्ध आहेत. जन्म आपण पाहिला तर 11 एप्रिल 1827 साली पुणे या ठिकाणी, आणि मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 साली पुणे या ठिकाणी. मूळ गाव पाहिलं आपण तर कटगुण सातारा हे त्यांचं मूळ गाव आहे, आणि मूळ आडनाव कोणतं आहे? तर गोरे. एवढी महत्त्वाची माहिती बघा आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत माहिती असणं गरजेचं आहे, कारण यांच्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये बघा एक प्रश्न हमखास विचारला जातो महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर. 10वा प्रश्न विचारलेला आहे, जगातील सर्वात मोठे बेट म्हणून कोणास ओळखले जाते? तर जगातील सर्वात मोठे बेट म्हणून बघा पर्याय ब ग्रीनलँड बेट. कोणाला? ग्रीनलँड बेटला बघा ओळखले जाते जगातील सर्वात मोठे बेट म्हणून. हे उत्तर अटलांटिक महासागरात आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे, उत्तर अटलांटिक महासागरामध्ये ते सध्या स्थित आहे. 11वा प्रश्न विचारलेला आहे, सेनापती तात्या टोपे यांना फाशी कोठे देण्यात आली? तर सेनापती तात्या टोपे यांना फाशी कोठे देण्यात आली होती? तर बघा शिवपूर या ठिकाणी. कुठे? पर्याय अ शिवपुरी, मध्य प्रदेश या ठिकाणी सेनापती तात्या टोपे यांना फाशी ही देण्यात आली होती. नानासाहेबांसोबत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे बघा 1857च्या उठावामध्ये. 1857च्या उठावामध्ये नानासाहेब यांच्यासोबत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. हे कानपूरचे नेतृत्व करत होते बघा नानासाहेब, आणि त्यांना साथ दिली होती तात्या टोपे यांनी. लक्षात असू द्या. त्यांना बघा 18 एप्रिल 1859 साली त्यांना फाशी दिली होती.
आता ते फसले कोणामुळे होते, तर मानसिंगने केलेल्या फितुरीमुळे. मानसिंग जो होता बघा, तर त्याने फितुरी केली होती आणि त्यासाठी त्यांना पकडण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, पाण्याची घनता कोणत्या तापमानाला उच्चतम असते, तर पाण्याची घनता ही 4 डिग्री सेल्सिअस, पर्याय अ 4 डिग्री सेल्सिअसला बघा उच्चतम असते. पुढचा 13वा प्रश्न आहे, भारतात आलेल्या परदेशी व्यापाऱ्यांपैकी सर्वात आधी कोणी भारत देश सोडला होता, तर भारतात आलेल्या परदेशी व्यापाऱ्यांपैकी सर्वात आधी भारत हा डच यांनी सोडला होता. कोणी? डच यांनी सोडला होता बघा, डच यांनी. लक्षात असू द्या. सर्वात अगोदर कोण आले होते? सर्वात अगोदर पोर्तुगीज आले होते आणि सर्वात शेवटी देखील तेच गेलेले आहेत. केव्हा? तर 1961 साली बघा ते भारतातून गेलेत. केव्हा? 1961 साली. लक्षात असू द्या. पोर्तुगीज हे सर्वात अगोदर आले होते आणि सर्वात शेवटी ते गेलेले आहेत. सर्वात अगोदर भारतातून कोण गेले तर डच गेलेले आहेत आणि सर्वात शेवटी गेलेले आहेत पोर्तुगीज. 14वा प्रश्न आहे, अ नेशन इन मेकिंग या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर अ नेशन इन मेकिंग या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक आहेत बघा सुरेंद्रनाथ बॅनर्जी. कोण आहेत? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. लक्षात असू द्या. पुढचा 15वा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा हा प्राप्त झालेला आहे? IMP प्रश्न स्टार मार्क करून ठेवायचा आहे. धर्मादाय आयुक्तालय निरीक्षक भरती जी झाली होती बघा, तर त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायत राजला घटनात्मक दर्जा हा प्राप्त झाला होता? तर 73वी घटना दुरुस्ती. पर्याय अ 73वी घटना दुरुस्ती होती बघा, तर त्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायत राजला घटनात्मक दर्जा हा प्राप्त झाला होता. जर आपण माहितीमध्ये पाहिलं तर नगरपालिकांना घटनात्मक दर्जा हा 74व्या घटना दुरुस्तीने प्राप्त झाला होता. नगरपालिकांना घटनात्मक दर्जा हा 74व्या घटना दुरुस्तीने प्राप्त झाला होता. 86वी घटना दुरुस्ती आपण पाहिली तर ही झाली होती 2002 साली. 2002 साली झाली होती बघा आणि या घटना दुरुस्तीने 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षणाचा अधिकार हा प्राप्त करून दिला होता. याच घटना दुरुस्तीने घटनेत बघा 11वे मूलभूत कर्तव्य हे जोडले होते. एक प्रश्न IMP, 11वे मूलभूत कर्तव्य हे कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे बघा जोडण्यात आले होते? तर पर्याय ब 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 11वे मूलभूत कर्तव्य हे जोडले होते. 10 मूलभूत कर्तव्य हे 42व्या घटना दुरुस्तीद्वारे जोडण्यात आले होते. 10 मूलभूत कर्तव्य 42व्या घटना दुरुस्तीद्वारे आणि 11वे एक हे 86व्या घटना दुरुस्तीद्वारे. लक्षात असू द्या. त्यानंतर 44 घटना दुरुस्ती आपण पाहिली तर ती झाली होती 1978 साली. लोकसभा व राज्य विधानसभेचा कार्यकाळ पुन्हा 5 वर्षे करण्यात आला, जो 44व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला होता. 42व्या घटना दुरुस्तीने वाढवण्यात आला होता आणि 44व्या घटना दुरुस्तीने पुन्हा तो 5 वर्ष करण्यात आला होता. मालमत्तेच्या अधिकाराला मूलभूत हक्कांमधून वगळून कायदेशीर अधिकार देखील बनवण्यात आले होते या घटना दुरुस्तीद्वारे. झालं एवढं क्लिअर? प्रश्न क्रमांक 16 पाहूया. 16वा प्रश्न आहे, मध्यवर्तीय बटाटा संशोधन केंद्र कोठे आहे? तर मध्यवर्तीय बटाटा संशोधन केंद्र हे शिमला, हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहे. कोठे? शिमला, हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहे मध्यवर्तीय बटाटा संशोधन केंद्र. स्थापना सुरुवातीला 1949 मध्ये बिहारच्या पाटणा या ठिकाणी झाली होती. केव्हा? बिहारच्या पाटणा या ठिकाणी केव्हा झाली होती? 1949 साली. त्यानंतर 1956 मध्ये ते शिमला येथे हलवण्यात आलं होतं. 1956 मध्ये. 1949 साली स्थापना, त्यानंतर 1956 मध्ये ते शिमला या ठिकाणी हलवण्यात आलं होतं. कोठून? तर बिहारच्या पाटणा या ठिकाणाहून. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 GKचे प्रश्न आपण तलाठी भरती आणि पोलीस भरतीसाठी पाहिलेले आहेत, जे अतिशय महत्त्वाचे आहेत. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी घेतलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि याचा जो काही व्हिडिओ शेअर करायचा आणि त्यानंतर आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचा आहे. यशाचा ठोकळा हा जो काही चॅनल आहे बघा, तर त्याला आपल्याला सबस्क्राईब करायचा आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.